मित्रांनो, आज तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बातमी द्यायची आहे। ही बातमी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आहे। बातमी महाराष्ट्राच्या आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातली आहे। नुकतीच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे एक काँग्रेसचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये खूप मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। नेमके काय निर्णय घेतलेले आहेत, याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज वैभवाचं, मांगल्याचं, पावित्र्याचं, समृद्धीचं प्रतीक असलेलं आपट्याचं पान सोनं म्हणून एकमेकांना देऊन जल्लोषात दसरा साजरा करा। सोबतच आपट्याच्या पानाचं महत्त्व देखील जाणून घ्या। आपट्याच्या पानाची सोनेरी कथा हा सुंदर असा व्हिडिओ प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवरून नुकताच सादर करण्यात आलेला आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा आणि आपट्याच्या पानांची सोनेरी कथा नक्की जाणून घ्या। सोबतच हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा। अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तेव्हा आता पटकन आपल्या मुख्य मुद्द्याकडे, मुख्य विषयाकडे वळूया। मित्रांनो, सध्या तुम्ही स्क्रीनवर जो फोटो बघत आहात ती एका वर्तमानपत्रातली हिंदीतली बातमी आहे। नुकत्याच जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या सहाय्याने काँग्रेस सत्तेत आलेली आहे। मात्र काँग्रेसला जम्मू काश्मीरमध्ये फक्त 6च जागी विजय नोंदवता आलेला आहे। बाकी संपूर्ण यश हे नॅशनल कॉन्फरन्सचं आहे। मात्र हरियाणामध्ये काँग्रेसला असं वाटत होतं की आपण यावेळी भारतीय जनता पक्षाला धोबी पछाड देणार आहोत। गेल्या काही वर्षांमध्ये हरियाणामधून खूप आंदोलने झालेली आहेत। गुज्जरांचं आंदोलन झालेलं होतं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं, त्यात पुन्हा कुस्तीगीरांचा मुद्दा सुद्धा खूप गाजला होता। त्यांनी देखील आंदोलन, उपोषण सगळंच केलं होतं आणि या सगळ्यांना काँग्रेस पाठिंबा देत होतं। खरं तर एका अर्थाने हे सगळे आंदोलनं आणि उपोषणं काँग्रेस प्रणीतच होते, काँग्रेस पुरस्कृतच होते। काँग्रेसच्याच म्हणण्यावरून हा गदारोळ माजवण्यात आलेला होता। काँग्रेसला असं वाटलं की इतकं अराजक पसरवल्यानंतर हरियाणामध्ये आपलं सरकार नक्कीच येणार। मात्र हरियाणामध्ये काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी फेरण्यात आलेलं आहे आणि हे सगळं श्रेय हिंदू मतदारांना जातं। मित्रांनो, हरियाणातला हिंदू एकवटला आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षालाच सत्तेची संधी दिली आणि त्यामुळे काँग्रेससह महाराष्ट्रातल्या शरद पवार, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचा सुद्धा चेहरा खर्रकन उतरला। हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार यासाठी या लोकांनी भरपूर प्रयत्न केले आणि यांना खात्री देखील तशीच होती। मात्र तसं झालं नाही, पण यांना वाटत होतं की काँग्रेस नक्कीच हरियाणामध्ये सत्तेत येणार आहे। त्यामुळे या लोकांनी मोठी भाषणं सुद्धा तयार करून ठेवलेली होती। राहुल गांधी यांनी तर जिल्ह्यांची कितीतरी ऑर्डर दिलेली होती। संजय राऊत, उद्धव ठाकरे वारंवार कॅमेरासमोर येऊन सांगत होते की हरियाणामध्ये जे होणार तेच महाराष्ट्रामध्ये होणार आहे। यांना खात्री होती की तिकडे काँग्रेस सत्तेत येईल, मात्र तसं झालेलं नाहीये। पण मग आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वारंवार कॅमेरासमोर येऊन जे म्हणत होते की हरियाणामध्ये जे होणार आहे तेच महाराष्ट्रामध्ये होईल, कदाचित मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार निवडून येईल जर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे शब्द खरं ठरले तर। आणि यांचे शब्द खरे ठरवण्याची जबाबदारी आता महाराष्ट्रातल्या तमाम मराठी आणि हिंदू मतदारांवर आहे। मित्रांनो, तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं वाक्य खरं करून दाखवा की हरियाणामध्ये जे झालं तेच महाराष्ट्रामध्ये होणार आहे। हरियाणामध्ये यांचा जो पराभव झालेला आहे त्यामुळे काँग्रेसचे एक अत्यंत ज्येष्ठ आणि राहुल गांधी यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले, अत्यंत जवळचे असलेले एक काँग्रेसचे पदाधिकारी आणि संजय राऊत, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची एक संयुक्त बैठक झाली। या संयुक्त बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। यांनी निवडणुकीसाठी एक यांचा अजेंडा तयार केलेला आहे, ज्या अजेंड्याच्या अंतर्गत यांचा असा ठराव झालेला आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाभकास आघाडीतर्फे जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार उभे करायचे आणि मुस्लिमांचं सगळं मतदान पदरात पाडून घ्यायचं। या व्यतिरिक्त या लोकांचा आणखी एक निर्णय असा आहे की जर महाभकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर डेप्युटी सीएम हे पद म्हणजे उपमुख्यमंत्री पद आमदार म्हणून निवडून आलेल्या मुस्लिम उमेदवाराला द्यायचं। या व्यतिरिक्त
यांनी कर्नाटकमध्ये अंगणवाडी सेविकांच्या परीक्षेसाठी उर्दू भाषा अनिवार्य केलेली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील उर्दू भाषा अनिवार्य करायची, सक्तीची करायची आणि या सगळ्या ठरावावर उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार आणि काँग्रेस यांचं एकमत झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषा अनिवार्य करायची, सक्ती करायची या ठरावावर उद्धव ठाकरे सहमती दर्शवतात आणि वर महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा जोरजोराने घसा फोडून फोडून सांगतात की आमचं हिंदुत्व वेगळंय, आमचं हिंदुत्व वेगळंय। हेच तुमचं हिंदुत्व आहे का की महाराष्ट्रामध्ये नुकताच आपल्या मायबोलीला, माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना त्या गोष्टीचा आनंद साजरा करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये यांना उर्दू भाषा सक्तीची करावीशी वाटत आहे आणि ही केवळ मुस्लिम मतांसाठीच केली जाणार आहे। मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि काँग्रेस वेगवेगळे डाव आखत आहेत। लोकसभेला मुस्लिम मतदारांनी जे बहुसंख्य होऊन एक गठ्ठा मतदान केलं, त्यामुळे महाराष्ट्रातले लोकसभेचे निवडणुकीचे निकाल अचानक फिरले। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निकाल असेच फिरावेत यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट जोरदार प्रयत्न करत आहेत। मुस्लिमांचं लांगुल चालन करून हिंदूंचं खच्चीकरण करणे हा यांचा मुख्य अजेंडा आहे। तेव्हा हिंदू बांधवांना आमची कळकळीची नम्र विनंती आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करत असताना आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवा, एकजूट व्हा आणि एकमताने हिंदुत्ववादी विचारांचं सरकार निवडून आणा। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांना लेखी आश्वासन दिलेलं आहे की जर महाभकास आघाडी पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली तर हे अहिल्यानगरचं नाव बदलून पुन्हा अहमदनगर करणार, संभाजीनगरचं नाव बदलून पुन्हा औरंगाबाद करणार। या संभाजीनगराच्या नामांतराबद्दल उद्धव ठाकरे या अगोदर सुद्धा बोललेले आहेत ना की नामांतर करण्याची गरज काय आहे। शरद पवार यांच्या गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा म्हणतात की नामांतर करण्याची खरंच गरज काय आहे, औरंगाबादचं नाव संभाजीनगर केल्याने असं काय घडणार आहे, हे कोण म्हणतंय, असा प्रश्न कोण विचारतंय? तर ज्याने संभाजी महाराज यांचीच भूमिका नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये करून आपलं घर चालवलं, आपला चरितार्थ चालवला, नावलौकिक मिळवला, ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे प्रश्न करतात की औरंगाबादचं संभाजीनगर असं नाव का करायचं आणि याने काय फरक पडणार आहे? खूप फरक पडणार आहे मित्रांनो। आपल्या शिवशंभूंचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा उजाळला जावा, तो घराघरामध्ये पोहोचावा, तो लहान ज्ञानपर्यंत पोहोचावा असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा गोष्टी होणं खरंच गरजेचं आहे। आणि जर डॉक्टर खासदार अमोल कोल्हे असं म्हणत असतील की संभाजीनगर नाव का द्यायचं, याने काय फरक पडणार आहे, तर मग अमोल कोल्हे यांनी असंही म्हटलं पाहिजे ना की आता संभाजीनगर हे नाव देण्यात आलेलं आहे ना, तर मग आता परत औरंगाबाद हे नाव कशाला द्यायचं, त्यानं काय फरक पडणार आहे? पण डॉक्टर खासदार अमोल कोल्हे असं अजिबात बोलणार नाहीत, नाहीतर काका लगेच डोळे वटारतील। संभाजीनगर आणि औरंगाबाद हा विषय काढून काही जण यामध्ये धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र संभाजीनगर मधली परिस्थिती खूपच वेगळी आहे मित्रांनो। उदाहरणासाठी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते। मध्यंतरी संभाजीनगर मधल्या एका राम मंदिरापाशी थोडासा गोंधळ माजला, त्यावरून अनेक मुस्लिम तरुण रस्त्यावर आले आणि आता परिस्थिती हाताबाहेर जाती की काय अशी स्थिती निर्माण झाली। आणि तेव्हाचे संभाजीनगरचे MIMचे खासदार इम्तियाज जलील हे तिथे लवकर धावून गेले। पोलिसांचा फौजफाटा सुद्धा होता। इम्तियाज जलील यांनी स्वतः मध्यस्थी करत तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला। ते स्वतः पोलीस जीपवर चढून हातामध्ये माईक घेऊन लोकांना, त्या मुस्लिम तरुणांना आवाहन करत होते की शांत बसा, शांत बसा। मात्र हा मॉब अधिकच क्रोधित झालेला होता आणि यांनी अचानक दगडफेक सुरू केली, ज्यामध्ये तत्कालीन खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा जखमी झाले होते। मात्र इम्तियाज जलील यांनी अथक परिश्रम करून, प्रयत्न करून दंगल होऊ दिली नाही। त्यांनी दोन्ही समाजाच्या तरुणांची व्यवस्थित समजूत काढून तणाव मिटवला। हे होतं औरंगाबादचं एक छोटंसं उदाहरण। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांना इतकी मतं का पडतात त्याचं हे छोटंसं कारण होतं। इम्तियाज जलील यांनी 5 वर्षांच्या आपल्या कार्यकाळामध्ये संभाजीनगरमध्ये कुठलीही दंगल होऊ दिलेली नाहीये। एक खासदार म्हणून त्यांनी याकडे स्वतः जातीनं लक्ष दिलेलं आहे। मात्र काही जण यामध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सुद्धा विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून। तेव्हा सगळ्यांनाच कळकळीची विनंती आहे की कुठलीही अफवा तुमच्या कानावर आली तर त्यावर अजिबातच विश्वास ठेवू नका। महाराष्ट्रामध्ये जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीचा आग्रह धरतात, मराठी सक्तीची करतात, दुकानांवर मराठी पाट्या लागाव्यात यासाठी आंदोलन करतात,
त्याच महाराष्ट्रामध्ये उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे उर्दू भाषा सक्तीची करण्याच्या ठरावावर सहमती दर्शवतात. आपल्या ठाकरे कुटुंबातील हे दोन वेगवेगळे ठाकरे बघून प्रबोधनकारांना काय वाटत असेल याचा विचार थोडासा उद्धव ठाकरे यांनी करणं गरजेचं आहे. कारण राज ठाकरे हे मराठीचा मुद्दा असो किंवा हिंदुत्वाचा मुद्दा असो यापासून अजिबात दूर गेलेले नाहीयेत. मात्र उद्धव ठाकरे मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यांपासून या दोन्ही गोष्टींपासून खूप लांब निघून गेलेले आहेत. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक भाषण केलं ज्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका कधी होणार आहेत. भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस बोलून गेले की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मतदार महायुतीला कौल देणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. आई जगदंबेच्या चरणी आमची प्रार्थना आहे की संजय राऊत उद्धव ठाकरे हे जे बोलले होते की जे हरियाणात होईल तेच महाराष्ट्रात होईल आणि जे देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे ही इच्छा पूर्ण होवो. महाराष्ट्रातली निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस कसा डाव टाकत आहेत हे कदाचित आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. तेव्हा मतदान करताना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करा, इतकीच कळकळीची विनंती. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, योग्य निर्णय घ्यालच. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वैभवाचं, समृद्धीचं, संपत्तीचं, लक्ष्मीचं, आत्मीयतेचं, प्रेमाचं प्रतीक असलेलं आपट्याचं पान सोनं म्हणून एकमेकाला आनंदाने द्या. सोबतच आपट्याच्या पानांची सोनेरी कथा हा व्हिडिओ नक्की बघा, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. हिंदू प्रपंचचा हा व्हिडिओ आवर्जून बघा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.